नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फेब्रुवारी 2026 CTETचा गणितचा सराव घेत आहोत. यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न मी मागील क्वेश्चन पेपरमधील तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर पाहूयात की हे मॅथ्सचे हे क्वेश्चन ट्रिकनं कसे सोडवायचे. पहा, CTET 2020मध्ये हा नफा तोटावर पडलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये छापील किंमत दिलेली आहे आणि एकदा सूट दिलेली आहे 15% आणि त्याच्यावर नफा झालेला आहे 19%. तर विचारलेले आहे क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमत. म्हणजे त्या प्रश्नाचा अर्थ काय आहे की 840 रुपये छापील किमतीवर दुकानदार 15% सूट देतो, तरीही त्याला 19% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तर पहा, हे गणित फक्त ट्रिकनं सोडवलं तर तुम्हाला लवकर सोडवून होणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं, फक्त ही जी सूट आहे ना, सूट 15%, ही 100 वजा 15 करायचे. 100 वजा 15 किती मिळतात, 85. ते लिहायचे अंशस्थानी. नंतर 100 अधिक नफा करायचा. 100 अधिक नफा किती होतो, 119. तो लिहायचा छेदस्थानी. आणि ह्याला गुणाकारात करायची छापील किंमत किती आहे, ती 840. आणि आता हे सोडवायचं, आपल्याला खरेदी किंमत मिळते. पहा, इथं 17 भाग जातो, 17 5 85, 17 7 19 असे. इथं 7ने भाग जातो, 7 1 7, राहिला 1, झाले 14, 7 2 14, ठेवला 0, 12 5 60 आणि हा वर ठेवला 0. म्हणजेच काय होते त्याची खरेदी किंमत त्या वस्तूची, 600 रुपये. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे हे ट्रिकनं आपण गणित चुटकीसरशी सोडवू शकतो. नेक्स्ट पाहूयात. हे 14 डिसेंबर 2024च्या पेपरमध्ये आलेलं गणित आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता 2 संगत कोन दिलेले आहेत आणि हा कोन त्यांनी काढायला सांगितलेला आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला बेसिक माहीत असायला पाहिजे. तर जेव्हा 2 समांतर रेषांना एक छेदिका छेदते किंवा 2 छेदिका छेदतात, एक छेदिका छेदते, तेव्हा होणारे संगत कोन हे समान मापाचे असतात. त्यामुळे आपल्याला काय कळलं, हा कोन बरोबर हा कोन, कारण संगत कोन असतात समान मापाचे. मग हे गणित कसं होईल, तर आपण कसं लिहून घेऊया. 3x वजा 20 अंश बरोबर 5x वजा 60 अंश. आणि एक्सची किंमत काढली की आपल्याला उत्तर मिळणार आहे. कसं आहे पहा, 3x वजा 20 अंश बरोबर 5x वजा 60 अंश. तर या ठिकाणी x एका बाजूला घेऊया आणि संख्या एका बाजूला घेऊया. तर या ठिकाणी 3x आहेत तसे ठेवा. 5x बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जाताना वजा 5x होतो. नंतर हे 20 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला वळवा, वजा 20चे इकडे होणार आहेत, अधिक 20 वजा 60 आहेत तसे ठेवा. आता ह्या दोन्हींची वजाबाकी येते वजा 2x आणि ह्या दोन्ही संख्यांची वजाबाकी येते वजा 40. आता इथं हे समान चिन्ह काय होते, कॅन्सल होते, राहतोय 2x बरोबर 40. मग आता एक्सची किंमत काढण्यासाठी आपण ह्या 40ला कितीने भागू, 2ने भागू. म्हणजे x बरोबर किती मिळणार आहे, 20 मिळणार आहे. आता जी एक्सची किंमत मिळालेली आहे ती आपण त्याने जो विचारलेला कोन आहे त्यामध्ये घालूयात. विचारलेला कोन कसा आहे, 4x अधिक 30 अंश बरोबर किती. एक्सची किंमत घाला, 4 गुणिले 20 अधिक 30. आता इथं 4 दुनी 8 म्हणजे 80 झाले आणि हे 30, 8 आणि 30 80 आणि 30 झाले 110 अंश. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट पाहूया. हे सुद्धा सेम पेपरमधील गणित होते. तर या ठिकाणी त्रिज्येची लांबी दिलेली आहे 25 सेंटीमीटर आणि काय म्हटलेलं आहे की एक चाक 350 फेरे घेण्यासाठी किती मीटर अंतर कापते. तर या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचा परीघ काढायचा असतो. काय काढायचा असतो, वर्तुळाचा परीघ. आणि परीघ काढण्याचे सूत्र काय आहे, 2πr. आणि त्याला दिलेले जे चाकाचे फेरे आहेत त्यानं काय करायचं, गुणायचं. तेव्हा उत्तर कशामध्ये येणार आहे, सेंटीमीटरमध्ये, कारण त्रिज्या सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. त्यामुळे पहा, 2 गुणुले पायची किंमत दिली 22 सप्तमांश, ती आहे तशी घ्या. आणि आर दिलेला आहे 25 सेंटीमीटर आणि त्याला फेऱ्यांनी गुणायचं. आपल्याला उत्तर मिळणार आहे ते असणार आहे अंतर, आणि ते सेंटीमीटरमध्ये असणार आहे आणि त्यांनी विचारलेत मीटरमध्ये. त्या अंतराला आपल्याला 100ने भागावं लागणार आहे. तर पहा,
7 एके 7, 7 पाचा 35, वर ठेवला 0. राहिलं काय बघा, 2 गुणिले 22 गुणिले 25 गुणिले 50 आणि ह्या सर्वाचा गुणाकार येणार आहे 55,000. काय येणार आहे? 55,000. आता हे सेंटीमीटरमध्ये अंतर आलेलं आहे. हे मीटरमध्ये करण्यासाठी ह्याला आपण 100ने भागून घेऊयात, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणून 550 मीटर हे याचं योग्य उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पाहूयात. पहा, तुम्ही जर का अभियोग्यता किंवा CTET किंवा महा-TET यापैकी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही त्यासंबंधीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरील प्लेलिस्ट ओपन करून ते अभ्यासू शकता व त्या व्हिडिओंचा उपयोग करून घेऊ शकता. खूप साऱ्या मॅथ्स ट्रिक्स आहेत, मराठी ट्रिक्स आहेत, तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. तसेच PYQ हर प्रकारच्या माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तुम्ही प्लेलिस्ट ओपन करून ते अभ्यासू शकता. तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, जो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये आला होता. या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर दिलेलं आणि काय म्हटलेलं आहे की 2 संख्यांचं गुणोत्तर 3/5 आहे. त्यामध्ये जर आपण 12 मिळवले तर त्यांचं गुणोत्तर 5/7 होणार आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती? तर या ठिकाणी पहा, फार सोपं आहे. तर या ठिकाणी हे 3/5 आपण भागाकाराच्या रूपात मांडून घ्यायचे आहेत. 3/5 आणि आपण त्याला x पट मानायचे आहे. ह्याच्यामध्ये मिळवायचे आहेत 12. ह्याच्यामध्ये 12 मिळवल्यानंतर त्यांनी गुणोत्तर काय येणार म्हटले? 5/7, 5/7 असं मांडून घ्यायचं. आणि त्यांनी विचारलेत काय की त्या संख्यांची बेरीज किती, जे मी इथं प्रश्नात मांडलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 3x + 12, 5x + 12 बरोबर 5/7 हे मांडून घेतलं. आता आपण यांचा काय करूया? तिरकस गुणाकार. आणि आता इथे xची किंमत आपण काढून घेऊया. 7 गुणुले 3x + 12 बरोबर 5 कंसात 5x + 12. 7 21x, 12 84, 5 25x, 12 60. आता आपण x एका बाजूला घेऊया आणि संख्या एका बाजूला घेऊया. तर पहा, 21x हे 25x हे अधिक 25x असतात, अधिक चिन्ह लुप्त असतात, लिहित नाहीत. ते बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला जाताना वजा होते, वजा 25x होणार. आणि हे 84 अधिक 84 आहेत, ते बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला जाताना होणार वजा 84. अधिक 60 आहेत तशी ठेवा. आता ह्या दोन्हींची वजाबाकी काय येते? वजा 4x. आणि ह्या दोन्ही संख्यांची वजाबाकी येते वजा 24. समान चिन्हे कॅन्सल. 4x बरोबर 24, म्हणून x बरोबर काय येणार आहेत? 24/4, म्हणजेच x बरोबर 6, कारण 4 एके 4, 4 सम 24. आता हे जी xची किंमत मिळालेली आहे ती आपण या ठिकाणी घालूयात. तर पहा, 3 गुणुले 6 बरोबर किती येणार आहेत? 18. आणि 5 गुणुले 6 बरोबर येणार आहेत 30. आणि ह्या संख्यांची बेरीज आता काय होणार आहे? 18 + 30 बरोबर 48. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन पहा, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचं आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला कोणत्याही प्रकारचं मूल्य नाही. तुम्ही सबस्क्राईब केला की आम्हालाही उत्साह मिळतो नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा. तर तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि याच माझ्या चॅनलवर परत मराठीचे सुद्धा व्हिडिओ आहेत, ते सुद्धा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या CTETसाठी त्याचा उपयोग होणार आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू.